शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर काढण्यात येत असलेली शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात सोमवारी सायंकाळी आली. सायंकाळी आपला नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर मंगळवारी पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी महेश कोठे यांच्या निवासस्थानी एनसीपीच्या नेत्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षांच्या बैठका, दौरे आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून याचवेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करावे असं म्हटलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता राज्यातील मराठा आरक्षणाविषयी सुळे म्हणाल्या, राज्य सरकारने या प्रश्नाकरता विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज आहे. या अधिवेशनात चर्चा करून आरक्षणाविषयी बिल केंद्राकडे पाठवले जाईल असे त्या म्हणाल्या. त्या अनुषंगानं नाही, अपेक्षा आम्ही पारदर्शकपणेच नेहमी काम केलेलं आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून. गेले 10 वर्ष अमोलदादा आणि मी खासदार आहे. अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे या बाबतीत. हे सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ही करावी लागेल. आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे. अनेक वेळा जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत. तुम्ही प्रस्ताव आणा, ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू. आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येईल, आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे 300 होते, आज एनडीएचं सरकार आहे. हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील. आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलंय. कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही. फोन हॅक करणाऱ्याने आपल्याकडे व्हॉट्सअप अकाउंट परत सुरू करून $400 मागणी केली होती. मात्र हॅकरकडून अकाउंट परत मिळवण्यासाठी पैसे दिले नाहीत, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. व्हॉट्सअप हॅक झाल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांनी मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, त्याबद्दल क्षमस्व असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.